मग काय म्हणतो सरपंच, काय चाललंय? काय चालणार आहे आता? अरे 7-8 दिवस झाले या पावसाने आहे ना वैताग आणून सोडला. बापरे, काय व्हायचं म्हणजे इतका इजाचा कडकडाट वारा, इतका मरणाचा पाऊस झाला ना. आणि शिन्नरला तर फार कधी ढगफुटी होईल ना, ती शिन्नरला ढगफुटी झाल्याची बातमी आहे. हो, बरोबर आहे का? स्टँड ना वीज पडली आणि तो स्लॅबच कोसळला. हा, तुम्ही शिन्नर तालुक्याचे म्हणून विचारलं. नाही हो, मी नाही पडताय. नाही पडताय? हा, शिरणारच नाही मी. पण या पावसाने आहे काय ना. सरपंच म्हणजे तुम्हाला कळत नाही का हो? काय? एकाच गावच्या असतो नंतर तुम्ही म्हणता तुम्ही शिरणार तालुक्याचे म्हणजे कोणते नाही, कोणते? पण शिन्नर तालुक्याचा बरा ऑपरेशन. अरे यास आहे तवाला तुला सरपंच करून पसतवलं मी. हा का? मग काय? या किरकोळ गोष्टीवर लगेच पस्तावलं. हा मग बरोबर आहे, तुला तर तालुकाच कळा ना. अरे ग्रामपंचायतीचं काही काम जर चुकलं ना माझं वालं तर म्हणायचं सरपंच करून पस्तावलो. येऊन आला की तू सकाळी सकाळी? नाही नाही, तुझी वाली चूक नाही. कारण मग? आहे ना 90% सरपंच दारू पितात ना, मीच तेवढा पित नाही. हा, येस. त्याच्यामुळे प्यायला- बरेच जण तू काय कर आता, प्यायला सुरुवात कर. बाबूराव काय सांगा तुम्हाला, मी जर एखाद्या माझ्या प्रिय नातलगांच्या वरातीत नाचलो बिचलो ना, तर मला काही लोक म्हणतात का तुम्ही रात्री घेल होती का? हा मग म्हणजे त्यांचा असा समज झालेला आहे समाजाचा का दारू पिला का तोच नाचत असतो. बरोबर, खरी बात अरे आहे. बाबा, मी सांगतो माझ्या मित्राचं पुतण्याचं आमकाचं लग्न होतं म्हणून मी नाचत होतो. बिगर प्यानारा कधी नाचणार नाही. तरी तसंच. हो मग. खरं सांग बाबूराव, मी दारू पितो का? नाही तुझाच पेत नाही, पण आता काय हा, कर. मग हेच म्हणायचं. हा, बरं जाऊ चल. काय चाललंय? काय चालणार आहे आता? सोना मुला बरे तवा. एकदम आनंदात आहे सगळे नातू, पण तू आपला प्रपंच आहे ना बाबा, लय आनंदात आहे. बरं, म्हणून काय तर आता आज- आहे ना सामाजिक कामामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे मी. बरं मी काय आता आज काय घरी कोण नाही आपलं. हा. तुझी भाऊज गेले आंबारा चला बर. आई बापाची कडे. हा हा, तर एक करू ना, आज पार्टी करू ना. पार्टी करू म्हणजे? पार्टी करू बाहेर भाऊ असं म्हणतो मी. आपण पार्टी मग आता तू दारू पितो मी पित नाही, मग नाही मी काय पेते आता, मी बंद करेल ना. हा का? मग 2-3 वर्ष झाली तर अरे बंद हा, करेल. ते आजारी पडल्यापासून मला ध्यान नाही. मग चांगली गोष्ट आहे. तर मग ठीक आहे, गोड दोड आहे ना, फक्त दारू प्यायची नाही. आणि मस्त. तू वाटेल आहे ना, वाटलं तर जे खायचं ते खाय माझ्याकडे. काय करू, मस्त हॉटेलला जाऊ. हो. बरे पैसे भरशील ना बिल? अरे हा ना मग, पण लईच आवाची सव्वा नको हे करू बाबा. साधारण आहे ना, एखादा किलो मटण घेऊ फक्त भाकराचं. हा हा, 1000 रुपये बिल होईल एवढं कर. हा, हा एखादा किलो मटण घेऊ 750 हा, आणि 2-4 रोट्या. चालेल चालेल. म्हणजे ते 1000 रुपयात होते अरे बरोबर. एकदा हा म्हटलं ना, एकदा तिथे गेलो ठरू ना मग. हा, मी आहे ना घरी चक्कर मारून येतो, हा. ड्रिप चालू करून येतो. लवकर येशील का? हा, फोन करायला लावू कोणत्या नको. हॉटेल? पंचवटी. तू चाय आपण हॉटेल ना मटण भेटत. मग? तू लवकर ये. बरं मग तू ठरवशील. मी नेतो बरोबर नेतो. ठीक, येऊ मग. हा, बरं झाला बघ कबूल. पार्टी द्यायला तयार आहे. घेतो ताव आणून मग आजचा दिवस निघून जाईल आपलं. काही टेन्शन नाही आता. मोठं गाव दिसतंय हे. ह्या माणसाला विचारायचं का? ह्याच गावातलं दिसतोय हा. काका थांबा एक सेकंड. काय झालं? हे बाबूराव तोंडझोडेचं घर इथंच आहे का? ह्याच गावात राहतात का? बाबूराव तोंडझोडे? हा हा का बरं? याच गावातले? हा, आमचं काम होतं, आम्हाला सांगणार का कुठे? अच्छा अच्छा, काय काम होतं? काय तुम्हाला काय करायचंय? काय तुम्ही पोरगी? अहो पोरगी बिरगी द्यायची आहे का? नवरदेव आहे त्याच्या घरामध्ये 2 म्हणून विचारलं. अहो तुम्ही फालतूचं नका विचारू मला फक्त सांगा की बाबूराव तोंडझोडे आहे ना, त्यांचं घर कुठे आहे मला तेवढं सांगा. कारण की ना आम्हाला आता एवढं टाइम नाही का सर. हो, आम्हाला त्यांच्या घराचा ऍड्रेस सांगा ना. एकदा आहे ना, तुम्ही आता मला काय आवाज दिला काका? मी ह्या गावचा सरपंच आहे, माझं नाव आहे हिरालाल घुगे, कळलं का? आणि तुम्ही आता काय बोलले फालतू? अहो तुम्ही कोणी असो, सरपंच आहे ना, ठीक आहे. मग तुमचं तेवढं काम ठीक आहे आहे. की गावातले लोक कुठे राहतात, कोणी आता गावातले बाहेरचे लोक आले तर तुम्ही सांगायला पाहिजे. right. फालतू मध्ये चर्चा करतात नाही, ते. नाही, हा मुद्दा आवडला मॅडम. तुमचा गावामध्ये कोणी जरी अनोळखी व्यक्ती जर आली ना, मग? तर त्याला विचारणं, त्याची चौकशी करणं हे पोलीस पाटील आणि सरपंचाचं काम असतं. Correct. हा मुद्दा तुमचा मला आवडला. हा मग सांगा आता पण कुठे एक येतो. आहे ना, माझी वाली इच्छा आहे, माझा स्वभावच तसा आहे. तुमचं बाबूराव संघ काय काम आहे? अहो तुम्हाला काय घेणं देणं आहे? तुम्हाला फालतूच्या नाही, पंचायत नाही, कशाला नाही, आहे? नाही. पुन्हा तुम्ही आहे ना संयम सोडून बोलू नका. अहो आमचं काम आहे, आम्ही ऑफिस मधून आलेलो आहे, तर तुम्ही सांगा मला. तुमचं काम असेल ना, हा. मग जा शोधा तुम्ही. मी नाही सांगणार त्यांचं घर. अहो काका ऐका ना, सरपंचाच्या नात्याने तुम्हाला एक विचारतो. नाही, हे नातं बरोबर आहे हो, सरपंच सरपंच आहे नात्याने. ना. आणि माझं बी काम आहे गावातील आणून. आता तुमची माझी काही ओळख आहे का? बरोबर. तुम्ही चोर आहे, भामटे आहे, लफडं करून आले, मला काय माहिती? ऐका ना, आम्ही अहो तुम्ही तोंडाला काही सांभाळा ना. इथं आम्ही नाही ऑफिस मधून आले, तुम्हाला आम्ही सांगतोय तरी तुम्ही आमच्या कॅरेक्टरवर बोलताय का काय? अहो बाय, तुम्ही माझ्या मुली सारख्या आहे, राग नका मानू. काही जोडी आहे ना असे लफडे करून रस्ता विचारत्या, घरी विचारत्या. ऐका ना सरपंच साहेब, आम्ही ना असं सांगा ना, तुम्ही अधिकारी आहेत का? आम्ही ना बँकेतून आहे ना हा. त्यांनी लोन पास करण्यासाठी आलेलो आहे, तर आम्ही त्यांना भेटायसाठी आलेलो आता कधीच आम्ही तुम्हाला तेच सांगतोय, तुमच्या डोक्यात जात नाही, आम्ही काय करू? आणि तुम्ही एवढे सरपंच, तुम्हाला निवडून कोणी दिलं?
आता हे गावामध्ये चक्कर मारा, निवडून कोणी दिलं? मी बिनविरोध निवड झालेली आहे माझी, माहितीये का? इतकं प्रेम आहे माझं गावावर, गावच्या लोकांचं माझ्यावर आहे. बिनविरोध निवड होती का कुठं? हा, ती आहे, ती चांगली गोष्ट आहे, पण आम्हाला त्यांची ऍड्रेस सांगा ना. मग अहो, शेकडा 5% गावं असे आहे का त्या गावामध्ये बिनविरोध निवड होती आणि माझ्यासारखे सरपंच लोक निवडून देतात. मग तुम्ही एवढे चांगले ना, तर आम्हाला तेवढी हेल्प होईल तुमची, तर चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता तुम्हाला बाबूरावच्याच घरी जायचं ना, तर मग मी विचारील ना बाबूरावला कोण आलं होतं तुमच्याकडं, काय आलं आहे की नाही. तुम्ही तुम्ही नाही सांगती, नका सांगू, तुमची मर्जी, बळजबरी करणं. पण तुम्ही आमचा टाइम वेस्ट करताय, आम्हाला तेवढा टाइम नाही. बाबूरावच्या घरी जायचं ना, तुम्ही एकदम योग्य रोडने आलं, सरळ रस्ता जायचा, पुढे ना असं एक पाझर तलाव राहील, शेततळ माहितीये का? शेततळ कशाला म्हणतात? त्या शेततळ्याच्या खालून असा रस्ता एक बरोबर, तो रस्ता आणि पुढे 2 नारळाचे झाडं असेल, पाण्याची टाकी आहे त्यांच्या घराजवळ. लेफ्ट साइडला का राईट साइडला? राईट साईडला पाण्याची टाकी आहे आणि तेच बाबूरावचं घर आहे. चला येऊ मग, मला तालुक्याच्या ठिकाणी जायचं होतं. थँक्यू. पण थोडस जपून बोलत जा बरं का गावातल्या ग्रामस्थांसंग. तुम्ही पण मदत करायला लगेच तयार राहिला पाहिजे, तुम्ही एवढे सरपंच आहे. तयारच आहे ना. हा जा. काय माणूस होता हा, याला कोण निवडून दिलं काय माहिती. ते नारळाची झाडं दिसतात, इथंच असतील. इथं ते एकच घर आहे, इथं विचारून बघू. कोणी आहे का घरात? आवाज द्या सर. कोणी आहे का घरात? बाबा, आजी? बाबूराव तोंड झोडेचं घर आहे का हे? बाबूराव कुठे गेले आजी? बाहेर गेले का? तो माणूस बाबूराव तोंड झोडे सारखाच दिसते. एक सेकंड, फोटो बघते मी. डिटेल्स बघा. तोच वाटतोय, चला बघा बरं. असते तो पर्सन, फोटो मॅच होतोय. बाबूराव तोंड झोडे तुम्हीच आहे का? हा? बाबूराव तोंड झोडे. हा बाबरा तोंड जोडे मिस. काय सांगा सर यांना. ओ बसा ना, बसा. नाही, बसायला नाही आलो. अहो बसा, हो बसा. आम्ही जप्ती करणार आहे. काय तुम्ही लोन घेतलेलं होतं ना, जप्ती? जप्तीसाठी आलेलो आहे आम्ही. बँकेतून आलेलो आम्ही, जप्तीसाठी आलेलो आहे. हा, हा. लोन घेतलेलं आहे तुम्ही एवढं मोठं, तर ते कोण फेडणार? आणि एकदा लोन घेतलं का बँकेला तुम्ही एकदा तरी तोंड दाखवता का? हा लोन गेले तुम्ही बँकेतून लोन घेतलेलं आहे ना? मग फेडणार कोण? आम्हीच आणि कधी? फेडून आहे जिवंत. डेट गेली पार, अहो, 3 पण आहे- महिन्याचे तुमचे हप्ते थकले. मी काय म्हणतो, आम्ही जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत फेडून टाकू. हो सर, तसं नाही चालत ना. पण तुम्ही लोन घेतलंय ना वेळेवर, तर तुमच्या दर महिन्याला EMI पेड करणं तुमच्या जबाबदारी आहे ना सर. नाही तुम्ही आता तुमचे जे 3 ते 4 हप्ते थकलेले आहे ना. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मग काय माहिती का, पीक पाण्याला भाव नाही, कधी पाऊस पडतो कधी होत नाही. शेतकऱ्याचं कसं आहे तुम्हाला चांगलं माहिती ना हो. पण शेतकऱ्यांनी आपली ऐकपत बघूनच करावं ना गोष्टी. तुम्हाला जर लोनच परत फेड नसेल करायची, तर मग आम्हाला तिकडून आता ऑर्डर आलेली की तुमची जप्ती करावं लागेल, तुमचं घर जप्त करावं लागेल. नाही नाही, काय झालं मॅडम, क्षेत्र बहुत आहे महाग, त्याच्यामुळे मला तेवढं लोन भेटलं. अहो तुमचं ते ठीक आहे, पण मग आम्हाला पण वरती उत्तर द्यावं मग लागतं. फेडेल कोण? तुमच्या नावाची नोटीस निघाली. हा. हे बघा, हा. तुम्हाला वाचता येतं का? थोडं थोडं दाखवा त्यांना मॅडम. अंगठा छापच आहे तसं. थांबा. काय माहिती मॅडम, दिसायला कमी पडले, आता वय झालं, काय करत्या. पूर्वीचे लग्न केले 10 घरी 12. कोणी आहे का? नाही कोण नाही, बायको याला गेली आंबरसाला, एकटंच आहे घरी. हे बघा, हा. हे तुमचे 3 हप्त्यापासून 3 हप्ते थकलेले. किती? 3 3 मंथ पासून. हो. 3 मंथ म्हणजे 3 महिन्यापासून तुम्ही हप्तेच भरलेले नाही, आणि एक हप्ता आहे तुमचा 20-20 हजाराचा. हा. मग हे कोण भरल? आम्हीच भरणार मॅडम, सांगितलं तुम्हाला. अहो मग कधी? आता आम्ही जप्तीची वेळ आली आता. थोडा वेळा काय करा, वेळ द्या आम्हाला, अजून 1-2 महिने अहो द्या. नोटीस निघाली सर तुमची. अहो, निघू द्या. जप्तीसाठी आम्हाला नोटीस हो, पाठवा. आज कुठं चालतं की एवढं आता आम्ही याच्यात काहीच नाही करू शकत. सर ते डॉक्युमेंट आणलेले ना, ते यांची साईन घेऊन टाका आणि ते घर जप्त करून टाका. चला, बरं तुम्ही, ओ मॅडम तुम्ही ऐका ना, घर खाली एक करायचं. मिनिट. अहो तुम्ही घर जप्ती केल्यावर आम्ही राहायचं कुठं? उघड्यावर राहायचं, पाणी पाऊस आता तो आमचा प्रश्न नाही सर. नाही, तुम्ही नाही. लोन घेतलं ते होतं आम्ही- तुमचा प्रश्न आहे. आम्हाला वरतून ऑर्डर असते, आम्हाला इमोशनल होऊन चालत नाही. तर तुम्ही आता तुमचा डिसिजन आहे, तुम्हाला जे करायचं ते करा. तर आम्ही आज घर जप्ती करणार आणि तुमचं जे सामान आहे ते बाहेर फेकटून देणार. बरं एखादा महिन्याचा जरा वायदा.
महिना इथं होणारच नाही. नाही. एवढं तुम्हाला डायरेक्ट वॉर्निंग एवढे दिलेले 3 महिने होते. झालेले. एक माणूस आलेला होता 2 महिन्यापूर्वी, एक माणूस आला होता तुम्हाला वॉर्निंग करून गेला. वॉर्निंग केल्यानंतर जप्ती होती. डायरेक्ट असं कोणतंच लोनवाले जप्त नाही करत. हो का? आणि तुमचं काय ते ट्रॅक्टर वगैरे ते सगळं जप्ती होणार आहे. अजून काय फक्त आहे? ते एक पेपर आहे त्याच्यावर सही करून द्या आम्ही नाही मी सही नाही करणार लगेच. असं कसं काय नाही नाही मी जाऊ दे. सांगून दे. सर, काय? चला. हो मॅडम, हो आम्ही आमची- घर बघावं आमची लागेल. कारवाई हो. करायला तयार आहे मग पुढची. मॅडम ऐका ना. हो अहो थांबा ना. याला मा मित्राला तरी फोन करतो सरपंचाला. थांब. हॅलो सरपंच कुठे रे? हो काय बाबूराव? ए घरी ये ना लवकर. काय आहे? अरे लय अर्जंट काम आहे रे बाबा. अरे मी कामामध्ये यादी तयार करू राहिलो. तू काय? अरे काची यादी करतो इकडे माल वाटोळ झाले फार लवकर ये. बरं आज तुझ्या घराजवळच चाललो होतो मी. बरं झालं तू नेमका फोन केला. अरे ते बँकेचे साहेब आले आलो, तुझ्या घराच्या पाठीमागाची मी आलो. घर जप्ती करू राहिले मला लवकर ये. तेवढं वाचव रे मला. आता कवा येतो काय माहिती. ओ साहेब थांबा ना. ए अरे आला का बरं झालं. काय काय झालं? अरे हां. ते साहेब लोक आले. मग रडू का म्हणून राहिला? अरे ते डायरेक्ट माझ्या घर जप्ती करायचे. कोणते बँकेचे साहेब लोक? हा आणि मग ते बरं नोटीस निघाले तुम्हाला. मग आता तू कर्ज भरला नाही, नोटीस नाही निघाल, मग तुला काय हारतुरे घेऊन येतील का? 3 हप्ते तकलीफ. गेले कुठे ते साहेब पण? साहेब घरात गेले. चल कोणाच्या? मावाले चल लवकर. आईला काय तुला बी किती वेळेस सांगितलं बाबूराव कर्ज भरून टाक रे, पण तू आहे ना लई चिकट बाबूराव आहे. किती हो कर्ज आहे? येवा साहेब. हो नमस्कार सर. मॅडम हे सगळं आहे ना हो याला आहे ना आपण नोटीस लावून टाकू. साहेब. काय हे तर आपल्याला भेटलेले तुम्हीच का? साहेब, सरपंच? बसा. हा. हो साहेब बसा ना. हो मॅडम बसा. बस इथं आम्हाला तेवढा टाइम नाही. तुम्हाला नाही. वॉर्निंग दिलेली होती. हे बघ. एक माणूस आलेला होता सर, तुम्हाला माहिती आहे सगळं. ऐका ना आमच्या गावचे सरपंच आहे त्याला विचारावं. अहो त्यांची ओळख मागाशीच झाली ना. हा. कुठं? अहो हे साहेब लोक आहे ना बर का. या. बाबूराव बस. संग काय काम आहे ते सुद्धा सांगा ना. कस काय सांगतील ते. हा? आम्ही आता आहे ना यांनाच सर, तुमचा पत्ता विचारला, ते पण नीट सांगत नव्हते. हा का? असले काय सरपंच मी काय नाही म्हणलो बोलले. बरोबर. बाबूरावच्या घरामध्ये 2 नवरदेव म्हणलो काही संबंधाचं काम आहे हा का? विचारायला पाहिजे ना सरपंच. यार टाईट बात करीत सुटले. साहेब लोक आहेत ते. सर ऐका आमचे पण काही तरी क्रायटेरिया राहतो बँकेचा. तर आता आम्ही घरातली सगळी वस्तूंची मोजणी करून हा. आम्ही घर जप्त करायला आलो. नाही नाही, तुमची एकही procedure वस्तू मला मान्य तुमचे आहे. काही इम्पॉर्टंट वस्तू असेल तर ते काढून घ्या, आणि जे खाण्यापिण्याचं सामान काढून देऊ शकतो एवढं काय आम्ही हे नाही. पण हे बाकीच्या वस्तू आहे ना ते जप्त होणार आहे. आणि अजून काय तुमच्याकडे अजून काय दिसत नाही. इम्पॉर्टंट माझ्याकडे वस्तू खूप काय आहे नाही. म्हणजे. महत्वाच्या मावाल्या आंघोळीची बादली एक, तुम्ही घर घाण झोपायचा ठेवलेलं होतं. क्वाट एक. जे काय असेल आम्हाला सगळं जमा करायला आम्ही डायरेक्ट सील लावायला आलेलो मग तुम्ही क्वाटे द्या ना का मावाला. डायरेक्ट आम्ही लॉकच लावून घेऊन जाणार आहे. नाही नाही मॅडम तुमचं एक वाक्य मला लई आवडलं. जो खाण्यापिण्याचा विषय काढला ना त्यांनी आहे ना आता त्यांना कमराला त्रास होतो ना, हा. थंडीचा महिना आहे ना, त्यांनी आहे ना कडू लाडू करेले. तेवढा कडू लाडूचा डब्बा आहे ना तो राहू द्या. तुम्ही ते ना एवढं बारीक नका सांगत बसू. आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. आम्हाला काय मन नसतं. आम्हाला फक्त आमच्या फॉर्मॅलिटी करावं पैशाशी लागतं. नाही नाही, तेवढा लाडूचा डब्बा राहू द्या. ए, ते लाडूचा जाळ कर रे बाबा. काहीतरी मार्ग काढ ना. आम्हाला पण आमच्या बँकेचे प्रोटोकॉल पाळावं लागतं सर. बरं सर एक काम करा, हा. याच्यावर साईन करा. तुमचं घर हो, जप्त थांबा झालेलं थांबा आहे. ना. आमचे सरपंच काय सांगत ऐका ना. एका ना महिन्यात वायदा गेलो. सरपंच इथे चालत नाही. तुम्ही सरपंचांना विचारून कर्ज घेतलं होतं का? त्यांची साईन होती. हा माझ्या काही मनातलं साक्षीदार बोलले. होते हे. माझ्या मनातल्या बोलल्या या मॅडम. मला विचारलं होतं का कर्ज तुम्ही घेतलं घ्यायचं? ना हा मग आता उलट सर- मॅडम मी माझं काम करतो, यांना कर्ज भरा भरा म्हणतो माहिती का. माझा वाला मित्र आहे तसा तो. पुरीच्या लग्नाला घेतलं तो. पुरीच्या लग्नाला अरे ते घेतलं पण- या बा, आता आहे तुम्ही ना कशाला काय घेणार? तुमची पेरणी बिरणी काय चालू असेल आता तू थोड्या दिवसात तुमची शेती बी जप्त होणार, हे पुरे- पण जप्त होणार जर तुम्ही हा, नाहीच नाही. भरलं. झाली बायको चूक. पण पुरीचे लग्न लय दिवस झाले. पुरीला आता 3 पोरं आहे. नाही अरे सर. ते विचारू राहिले का? आम्हाला काही त्याच्याशी काही घेणं नाही. तुम्ही आम्हाला फक्त काय सही घेणार? करा. तुम्ही तुमचं काम करायचं, आम्ही आमचं काम करू. आता Right, एवढी right, right. ही साईन आहे ना इथं करून घ्या बस, बस. जरा. साईन करा. आम्हाला नाही म्हणजे अंगुठा पुढची- छाप माणूस. तर कसं आहे आम्ही त्यांना आहे ना 3 महिन्यापर्यंत थांबून ठेवलं. आता हा. आम्हाला पण काही ते आता उत्तर तुम्ही द्यावं सांगा, लागतं. तुम्ही काय तुम्ही सरपंच तुम्ही सरपंच आहे, हो. तुम्हाला ते सगळ्या फॉर्मॅलिटी माहिती असेल. नक्की नक्की माहिती हा, मॅडम. मग पण आहे आम्हाला ना, जप्ती- माझा आहे ना गरिबासाठी जीव तळतळतो आणि तो माझा मित्र आहे. आणि अबाय त्या मित्र अबाय पुरावा आहे त्याचं मला नाव आहे. मी आहे ना 50 लोकांना आमंत्रण सांगू राहिलो. माझा 1 जूनला वाढदिवस आहे. हे बाबूराव कलाकार म्हणून मी माझे मित्र आहे त्यांना आमंत्रण सांगित होतो घरी. बघा ते तुमचं काही अहो, ते असो, तुमचा personal विषय तुम्ही आहे. एक काम करा, त्यांचे हप्ते भरून तो टाका. वाढजा ते थांब रे ये पाय ना ती. तुम्ही यांचे हप्ते भरू शकता का? तुम्ही त्यांचे हप्ते भरू शकत नाही, असेल तरच कसं मध्ये बोला. शक्य आहे? मग ते मग- सांगतो ना. अहो सगळं गाव माझं मित्र आहे, सगळं गाव प्रेमाचं आहे. मी कोणा कोणाचे हप्ते भरू अजिबात नाही. एवढा दाता नाही ना मी, आम्हाला एवढा तेच दम नाही म्हणायचंय. माझ्यात. आम्हाला मग ते- शांत बसा. तुम्ही जिथे आहे तिथेच थांबा, ठीक काय आहे, बोलू ठीक नका आहे, आता. ठीक आहे ठीक आहे. मी फक्त त्यांचा लाडूचा डब्बा आहे ना मॅडम तेवढा नेऊ नका. थांबा नाही मॅडम, मला येत ना. तुम्हाला- बरं ठीक आहे, एक काम करा, चला आता. हो थांबा ना मॅडम थांबा ना. कुठे थांबा? काहीतरी करा मार्ग काढा.
थोडस सवलत द्या ना मला. बाबूराव ऐका ऐका, जो मार्ग काढला ना बरं का, अरे तेवढा लाडूचा डबा तर ठेवू राहिले ना ते मॅडम. घरात या. घरात कोण कोण आहे मग अजून? अजून ते आई वडील ते मळ्यात गेले त्यांच्या. कोणी पाहुणे आले काय कुणी? अहो पाहुणे कशाचे मॅडम, बरं झालं तुम्ही टायमावर आले. अहो बँकेचे अधिकारी आले, तुम्हाला बी माहिती आहे या बाबूराव आहे ना हा चिगट बाबूराव आहे खरं. अहो यांनी बँकेचं कर्ज घेतलं मग भरायला नको का? अयो आणि मग जाऊ कुठे हो? तिकडे सर ते आंबा रसाला गेली हो. आंबा रसाला गेली? आणि आता रडू राहिला आणि बोंबलू राहिला, म्हणलो त्यांनी लाडू करेल तेवढे. अहो त्या गुलाबाच्या झाडाचे काटे घुसतील घालून. मॅडम तुम्ही कोण आहे? इथे टाइम वेस्ट नका करू, आम्हाला आमचं काम करू द्या. थांबा ना मॅडम, थांबा अयो ना. मॅडम बोलू द्या ना थोडं आम्हाला, बोलू द्या ना. वहिनी हा आमची. मग ते हप्ते कोण भरल? अरे बाबूराव कधी घेतलं तुम्ही लोन? अगं ते आपल्या गंगीच्या आणि त्याच्या लग्नाला नाही का, आता गंगेचे पुरा 8-8 वर्ष झालं, तुम्ही अजून लोन नाही भरलं का? माझ्या ध्यानातच नाही राहिलं. त्या पाय पाय अरे बोलणं सोबत आहे का, ध्यानात राहिलं नाही. ध्यानात नाही राहिले, बँकेचं कर्ज ध्यानात न राहण्यासारखं तुम्ही एवढे दिवस झोपले होते का मॅडम? मी म्हटलं अहो, सर 3 हप्त्यापासून आमच्याकडे एन्क्वायरी आली, त्याच्यानंतर यांना वॉर्निंग दिली 2 महिन्यापूर्वी, पण या वॉर्निंग वर यांनी रिॲक्शनच दिली नाही आणि ना बँकेचं तोंड बघितलं ह्या माणसानी. हाय त्याचं नाव काय तोंड झालं जोडे. वहिनी, मला वाटलं सरकारनं माफ केलंय. हा घे, बसलं म्हटलं आपण कर्ज बरोबर, माफी त्याची चुकली त्याची चुकली, सरकारची चुकी. कर्ज सरकार माफी. घोषणा करताना चला मग आपण आता सरकारकडे जाऊ. म्हणजे कोणाकडे सरकारने जाऊन अजून आमच्याकडे आलंच नाही, तर आम्ही कशाला माफ करू यांचं? मग आता मग मॅडम तुमचं काय म्हणणं आहे? आता काय करायचं? आता आम्ही घरजप्ती करणार आहे तुमची, तुमचं काय सामान असेल नसेल ते काढून घ्या आणि घरजप्ती बाबूराव होणार. ते घर हो, जप्ती करताय, मॅडम आता काय ऐका, करणार आपण? मॅडम ऐका ना. चला मी मध्ये या तुमच्या- आणि तुमच्या तुमच्या- अंडर ऑब्झर्वेशन मी मध्ये तुमच्या खाली घरी सगळं होणार आहे. तुम्ही बघा. ते मॅडमचे कशाला पाय धरता आता तुम्ही बाबूराव? तेव्हा तुम्ही लोन भरला असतं तर. काय मला वाटतं सरकार करेल माफ म्हणलं त्या बरेचशावर राहिलं. अहो सरकार एवढं चांगल्याच आहे का ते सांगा तुम्ही मला. पण सरकार माफ करेल म्हणजे त्याच्या अगोदरच तुम्ही लोन एवढं भरून बाबा, ठेवायचं सरकार की म्हणजे तेव्हा- कोण बरं? आता तुझ्या पुढे सरकारच उभं आहे एक प्रकार. आपणच सरकार आहे, बाकी काय? सरकार म्हणजे सरपंच, आमदार, खासदार, पंतप्रधान याला घ्या सरकार यांच्याकडूनच म्हणतात. घ्या पैसे मग. हा? ओ सरपंच तुम्ही भरा त्यांचं लोन काय असेल ते. बरं रे बरं, एखाद्या बेगा घेतो तो मावाला. हा हा मी वावर इकरी काढील ना बाबूराव, तर मग मी घेईल वाटलं. वावर इकरी तो पाहिलं सरपंच कसं आहे. काय सरपंच आहे, गावाचं भलं करायचं आहे तुम्ही त्यांना सांगू राहिले वावर विकान ते. आता त्यांनी जर जप्ती केली मग कसं करायचं? मी कायद्याला मानणारा माणूस आहे मॅडम, बँकेचं कर्ज हे भरलंच पाहिजे. बाबू, वावर आता इकरी काय तर काही करायचं? विक. घरावर जर जप्ती आली तर आपण काय करायचं आता आता? उघड्यावर राहावं आली लागलं म्हणजे आपल्याला. आलीच ना, 4 तासापासून मॅडम हे अहो चिठ्ठी चालू मॅडम आहे. तुम्हाला त्यावर- वॉर्निंग दिलेली होती, आज आम्ही अचानक जप्ती करू तुम्हाला वाटतं का? आमच्या पण फॉर्मॅलिटीज असतात, काही रुल्स ते असतात. म्हणे आता आम्ही डायरेक्ट शेल लावू म्हणून. मग आता मॅडम त्यांनी सही पण केली, प्रोसिजर पूर्ण तुम्ही सही झाली. केली का? अजून नाही करेल. अंगठा बाकी त्यांचा, पण आता आम्हाला तेवढे रुल्स येतात, आम्हाला डायरेक्ट सील पण करता येतं. हा, याच्यात हा. काय विशेष जाऊ दे, सगळे मी अधिकारी अंगठा देणारच नाही मी. मग आता जाऊ दे मग झोपेल मी गोगे सरपंचाची ना. सरपंचची दर्शन झोपायला. हा. सरपंच तुमची एक रूम खाली आहे ना? आपण ते मला योग्य नाही वाटणार ना. का बरं? अहो मी कायद्याला मानणारा माणूस आहे, लोक काय म्हणतील हो, बाबूरावनी कर्ज एवढं भरलं आहे. नाही. अरे झोपायपुरी जागा तर ते. जाऊ दे नाही, ना, आता तुम्हाला वॉर्निंग दिली, आता आम्हाला भरावं लागलं. आम्ही काय आम्ही कोण आहे तुमचं? बाबूराव तुमचे हप्ते कोणत्या आम्ही भरू. परिस्थितीत त्यांना कर्ज भरतो हे सरपंच वहिनी. या नात्याने माझं स्पष्ट मत. एक करणे तोच घरी येईल मी झोपायला बरोबर. कुठं नाही नाही नाही, नाही वहिनीचं बिलकुल घरी. जमणार नाही. एक तर माझा नवरा घरी नसतो, तो येतो सकाळी काय संध्याकाळी. तुम्ही माझ्या इथं कुठे येता? नको नको जाऊ दे रे, तो नवऱ्याची काय करायचं आपल्याला. नको नको नको. लाज वाटते का काय असं बोलायला? नाही, मग आता नाही, काय करू मी? काय करू म्हणजे? माझी जागा ते नाही हो. तुम्ही तुमचं बघून घ्या. तुम्ही मी चला गच्चीवर- पटकन घरात गच्चीवर तुमच्या झोपायला अंडरच गच्चीवर. करावं लागणार आहे मला त्या गोष्टी. हा? तुम्ही तुमची शेताबिता मध्ये झोपत जा. तुम्हाला काय कर्ज भरता नाही आलं का? अहो तुम्हाला ह्या वेळेला सुद्धा मस्त सुरायली ते घराचं काय करायचं आता? आता काय कर मुळेच ही जप्ती आली. मॅडम जर 1 महिना वायदा जरा. हा वायदा नाही होऊ शकत. आता तुम्हाला वॉर्निंग दिल्या, त्या 2-3 वॉर्निंग झालेल्या आहे. तुम्ही जर त्याच्यावर रिॲक्शनच नाही, माणूस डायरेक्ट हप्ते भरायला म्हणजे बँकेतच आलं नाही, ते आम्ही काय करणार आहे? आता आम्हाला एवढं सील करणंच आहे. मॅडम ऐका ना, थांबा ना 2-4 दिवस. कशाला? अहो मग ती कशाला लगेच त्यांचं अरे असं पण आहे ना, त्यांची बायको आल्यावर काय करायचं तुम्हाला ते करावं. बायकोशी काय घेणं देणं नाही, आम्हाला घरजप्ती करायची काय- बस काय- एवढं काय- रुल्स नाही, आहे आम्हाला. नाही. तेवढं हे बघा, तुम्हाला वाचता येतं का? हा हे बघा इथं काय लिहिलेलं आहे. बघा बाबूराव यांची साईन झालेली आहे की काही जर हप्ते भरले नाही तर हे घर आहे ना त्यांनी गहाण ठेवलेलं आहे. आता हे गहाण ठेवलं. प्रोसिजर कम्प्लीट आहे. यांची काय बाबूराव चुकी त्यांनी पूर्ण तुम्हाला 3-4 महिन्यापासून सांगत होते ते. तुम्ही त्यांचा फोन का बरं नाही उचलला? एकदाच उचलला तर लय. साईन केलेली त्यांनी, खाली गहाण ठेवलेलं घर हे जप्ती होणार म्हणजे होणार. तर मग आता तुम्ही याच्यामध्ये येऊ नका. तुम्ही जर आला तर तुमच्यावर पण केस होऊ शकते. नाही, आता नाही, ते नाही, तुम्ही मॅडम तुम्ही कामाला लागा कामाला. ए नालाय का? अरे असं अरे काय बोल सरपंच राहिला? आहे, हा, लाज वाटते हा? का काही? हा का खरं बोललं म्हणजे सकाळीला राग येतो. चल मी चाललो, मला काम आहे. मॅडम
तुम्ही काही अडचण आली आणि दादागिरी जर केली ना मला फोन करा. थँक्यू, तुम्ही सपोर्ट करताय हा, आम्हाला मला तर जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं, कलेक्टरची मीटिंग आहे, त्या मीटिंग मध्ये सगळे सरपंचांना कलेक्टरने बोलवलेले. त्या सरपंचाला बी लाव काढी आहे, त्या कलेक्टरला बी लाव. काय हा. कामाची तुम्ही? हा. एका गरीबाचं घर उद्ध्वस्त होतं ना, मॅडम, हे कर्ज मिटिंगाचं जरी पडलं. त्याच्या घराला काढी लावा वाटलं तुम्ही. अरे नाला का चुप. सरपंच वासाठी मा पाय पडतात तू. हा पडत आणि आता होतो, म्हणजे असं. माव वेळ आली मला- तर तू डायरेक्ट होतो जप्ती मला करा. रशीला भ्रष्टाचार आवडत नाही अजिबात. अरे. दारू प्यायला सोबत, हॉटेलला खायला सोबत, चल, 1-1 येतो मी. किलो मटणाला सोबत. हट. बघा चला आता घरात. बाबूराव, तुमच्या अंडर ऑब्झर्वेशन खाली आम्हाला सगळं बघणं आहे. आणि जर तुम्ही जर साईन नसेल करणार सायन्सचं, तर आम्हाला काय एवढं काय इम्पॉर्टंट नेसेसरी नाही ती गोष्ट. तर तुम्ही जे तुम्हाला वॉन्टेड गोष्टी असतात, तुम्हाला जे पाहिजे नसेल ते काढून घ्या आणि त्याच्यानंतर आम्ही ती प्रोसिजर मला काहीच बाहेर काढणार. मला आता काहीच काढायचं नाही. करा मग काय करते या आता. सर, तुम्ही पटकन लवकर या. घ्या काढून घ्या. बाबूराव आता हो, आता काय करायचं? आता काय करणार आता, कायदा आहे कायद्यानं. हं. तर आपली चूक आहे, काय म्हणता येणार नाही. आपली चुकी, माझ्या ते घरावर जप्ती आणताय काय? काय म्हणता येणार नाही काय? आता एखादं एकर वापावं लागेल. आता लगेच वापायला गिरायक पाहावं लागेल, लगेच गिरायक लागेल का? हां मॅडम ऐका ना, अयो शिवबाबू मॅडम, ओ मॅडम, मॅडम ऐका ना हो. तुम्हाला सांगितलंय आता, तुम्ही आहे ना, तुम्ही अ. आता शांत बसा. आम्हाला आमचं काम करू द्या. अयो हाय, एक हाय. एक वस्तू बाहेर काढून राहिल्या त्या तर. अहो मी कुठं राहायचं हे मॅडम, सर कुठे गेले काय माहिती. मी कुठं राहायचं हो मॅडम. ओ मॅडम ऐका ना मॅडम, हं. ओ मॅडम. अयो आता बाबूराव, आता आता काय कर. बाबूराव, आता ओ बाबूराव, बाबूराव, ओ बाबूराव, बाबूराव, ओ मॅडम, आमच्या माणसाला बघा ना काय झालं. बाबूराव, ओ बाबूराव, बाबूराव. ही. हॅलो सरपंच. हा बोला मॅडम. अहो तुम्ही 2 मिनिटं घरी या, बाबूरावला काहीतरी झालंय. काय झालं आता? या तुम्ही 2 मिनिटं. यांना काय झालंय अचानक? अहो तुम्ही घरी या. बरं आलो आलो. बाबराव, यांना काय झालंय अचानक? यांना उठवा बरं. बाबूराव, ओ बाबूराव, बाबूराव, हा माणूस आम्हाला जेलमध्ये टाकतो का आता? बाबूराव. मॅडम हे तुमच्यामुळेच झालं सगळं. तुम्हाला काय करत होते? त्या माणसाच्या बॅगी आणि चटई बाहेर सगळं सामान बाहेर फेकायची. आम्हाला रूल्स आहे, आमचे फॉर्मॅलिटीज. आम्ही नाही केलं तर आम्हाला ते घराबाहेर तुम्हाला काढतील. असं कोणी सांगितलं घरातल्या वस्तू बाहेर फेकायच्या? आम्हाला सील करावं लागतं ह्या गोष्टी. आम्हाला घरात नाही राहू. फक्त तुम्ही लॉक लावायचं होतं ना. तुम्हाला काय करत होते? तुम्ही वस्तू आम्हाला बाहेर शिकवू फेकायच्या? नका. आम्हाला तुम्ही शिकवू नका. आमचं काम आम्हाला माहिती काय. हो मॅडम, तुम्ही अहो, फार त्या बाबूला माणसं काय- मारायचं लायसन आणलं का काय? आज या या माणसाला जिवंत करायचं आम्ही जायचं जेलमध्ये. बाबूराव, समजत ना, माझं बेशुद्ध पडले ते. बाबूराव, हा ओ बाबूराव, बघा त्यांना काय झालं पटकन. तुम्ही डॉक्टरांना बोलवतात का? हा का? नाही आम्ही करू ना, काय करायचं ते. ऐका ना मॅडम, एक काम करा, तुम्ही जायचं, मी तुमच्या पाया पडते. आम्ही तुमचे पैसे भरून टाकतो उद्या संध्याकाळपर्यंत. नक्की भरणार का? ठीक आहे, बोला ना. ठीक आहे ठीक आहे. हे बघ मॅडम, तुम्ही आहे ना माझ्या संध्याकाळ नाही, मनात- ऐका आत्ताच्या ऐका. आत्ता पैसे पाहिजे. आता जाता नाही, उद्या संध्याकाळपर्यंत. नाही तेवढी वेळ नाहीच आहे. अहो मॅडम, आज शनिवार आहे, हाफ डे संपलेला आहे. मग ते फोन पे करा, काहीतरी करा. किती 60,000 तुम्हाला पे करणे. बोला ना हो ठीक आहे ठीक आहे सरपंच. ठीक आहे मॅडम, आहे ना तुम्ही माझ्या मनातलं बोलले. माझ्या बी मनावर हे माणूस आपल्याला आहे, माणूस आहे तर पैसे हा. मी निम्मे भरतो, तुम्ही निम्मे भरा. त्यांना बघा नाही नाही, अजून सावध आहे जरा, आहे ना त्यांना मानसिक धक्का बसला. मॅडम, तुम्हाला पैसे ह्या भरून कोड दिले. आहे, याच्यावर तुम्ही स्कॅन करा ना आत्ताच्या आत्ता पैसे द्या. ठीक आहे मॅडम, तुम्ही करा, मला करा. निम्मे निम्मे द्या मला. हा तुम्ही करून मी घ्या तेवढं. पूर्ण देऊन टाकतो मग. हा करून घ्या. सांगा मॅडम, रक्कम सांगा. 60,000. ते स्कॅन करून घ्या. बाबूराव, ओ बाबूराव, नका टेन्शन घेऊ बाबूराव. भैया बाबा, बघा दवाखान्यात न्यावं लागेल. बघा आले. इथं पेड म्हणून साईन करा. तुम्ही पेड केले बाबरावचे पैसे. मॅडम, एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो, एक जाऊ लक्षात दे जाऊ दे ठेवा. जाऊ दे. आपण काय त्याला मानणारे माणसं आहेत, त्यांनी पार आपल्या आम्हाला माणसं. एवढं जर इमोशनल होऊन चाललं ना तर आमचं कामच नाही होणार. हो, सगळेजण असेच उद्या नाटके आमच्या करतात. माणसाला गुण जर दवाखान्यात नाही आला ना, मग काय करायचं ते मग मला सरपंच म्हणतात. मग बरं ठीक आहे, तुम्ही केले पे. आता तुमची जे जिम्मेदारी जा ती. जा 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 आता. तुम्ही ॲम्ब्युलन्सला फोन करा. फोन करा ॲम्ब्युलन्सला. हा मी तो हॅलो, हा डॉक्टर, नका करू फोन. गेले का ते? नको करू. नका करू. बरं वाटतंय का? करा हा करा हा कधी करा करा हा. मॅडम. हात दे, हात दे. आय, 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 आय. काय हे मानसिक धक्का आहे ना, फार बेकार असते मॅडम. काय तुम्हाला बाबूराव, बरं मला वाटतंय का? बरं वाटत बरं, पण खुर्चीवर बसतात. ते गेले का? खुर्चीवर बसतात. नाही. गेले गेले. काय झालं? काय म्हणले ते?
जाऊ दे मग आता आहे ना हे जाऊ दे त्यांना 60,000 रुपये असं बी नका सांगू मॅडम जाऊ दे आता आपला माणूस जिवंत आहे याला महत्व आहे पैसे कमावता येईल आपल्याला आहे की नाही मला BP हाय झाला आलं लक्षात मला ते इतकं टेन्शन आलं म्हटलं आता जीवच नको आपली इज्जत जाईल बँकेवाल्याने डायरेक्ट साहित्य बाहेर काढलं हा ना जाऊ दे काही कोण पाहिलं बी नाही 1-2 लोकांनी पाहिलं फक्त तरी मी लोकांना उचकून दिलं हे पळा म्हटलं इथून माहितीये का नाही तर लोक गोळा व्हायला लागले होते मॅडम नाही तर बाबरावच्या घरी अजून कोणी येईल नाही जप्ती आपण करायला बाबूराव तुम्ही पण हप्ते भरून टाकायचे ना काय झालं वहिनी मला ध्यानातच नाही राहिलं गंगेच्या लग्नाच्या टायमाला घेतलं होतं ते कर्ज तेव्हा परिस्थिती नव्हती आपली पोर मोठी होऊन चालली तर लग्न करणं गरजेचं म्हटलं मग गेलं बँकेत साहेब का त्याने दिलं लोन मला ते जाऊ द्या सगळं माहिती आहे बाबूराव मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता तुम्हाला बँकेचं लोन भरायचं आहे का बरं टाकू आपण हा बस बस बरं टाकू आम्ही टाकू आता 60,000 भरले भरले का हा बँकेचं म्हणजेच आमचे परत द्या बस बरं मी काय आणतोय बरं चला ना आपण माझ्या घरी चहा प्यायला जाऊ. मॅडम चहा पाहिजे मी काय आणतो सरपंच ऐका ना हा. मला काय कुठलं काही झालं नव्हतं मग मी आहे ना नाटक केलं तर अय्यो हो याची खोड माहिती मॅडम नाटक करतो हा. मला वाटतं खरंच याला मानसिक धक्का बसला का नु? अरे बापरे बाबूराव अरे मग तसे साहेब गेले नसते ना अहो, ते पण गेले आम्हाला पण 60,000 भरावं लागेल त्याचं काय काय नाही आपले दिल ना म्हटलं ना मग काय काय आमचे 60,000 रुपये तुम्ही भरले हा ए, हा तुम्हाला पुढं- कोण सांगितलं भरायला अय्यो आता त्याला जबाबदार नाही मी बरं तुमच्या तुम्ही पैशाला कारणीभूत होते त्याला मी याची खोड मला हा. माहिती आहे. तुम्ही म्हणे भरते म्हणे मी आणि मग तुम्ही तयार झाले म्हणून मी बी भरतो अर्धे तुमच्या पैशाला मी जबाबदार नाही हे काढून द्यायचे आता अहो बाबूराव मी बरोबर आहे आता, बरोबर. मी जेव्हाचं काही केलं असतं मी पण पैसे भरले नसते हो आले बेकार माणूस आहे गावातला इतका अहो चिकट- बाबूराव पण आता त्यांनी एवढं त्यांच्या कष्टाचे 60,000 भरले त्याचं काय मी तुम्हाला म्हटलं होतं का बरं आता तुम्ही सांगा. मॅडम भानगड अशी होईल गेल्या माझा मुलगा इंजिनियर आहे तो माझा बॅलन्स चेक करील का पप्पा हे पैसे एवढे कोणाला भरले तुम्ही काय सांगू मी म्हणजे माझ्या घरात गोडं घुसलं ना आता हे